शुभविवाह या मालिकेच्या 27 ऑक्टोबरच्या भागामध्ये चिडलेला अभिजित आता आकाशच्या अंगावरती धावून जातो आणि म्हणतो, हो मी केलं हे सगळं, कारण दरवेळेला माझं क्रेडिट आकाश घेऊन जातो. घरी दारी सगळीकडे मी मेहनत करायची, मी रिस्क घ्यायची, महाजन इंडस्ट्रीला मी कुठे नेऊन पोचवलं आणि तरीसुद्धा या सगळ्याचं क्रेडिट कुणाला? आकाशला. मला आता कंटाळा आलाय, कंटाळा या सगळ्याचा. आकाश माझ्या आयुष्याला लागलेली पनवती आहे, पनवती, आणि त्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत आता अभि आपल्या मनातली इतक्या वर्षाची गरळ ओकत असतो आणि बोलता बोलता तो काही अधिक उणपुरं बोलू नये त्यामुळे रागिणी सावध पवित्रा घेते आणि म्हणते, अभि सावर स्वतःला. अरे काय बोलतोयस? इतक्या वर्षाची गरळ तुला आत्ता ओकतोयस तू? तुझ्या मनात इतकं काही होतं तर तू आम्हाला सांगायचं होतंस असं म्हणत रागिणी त्याला अभिभानावरती ये, जास्त काही बोललास तर सगळी मेहनत फुकट जाईल आणि सगळं शून्यातून सुरू करायला लागेल हे पटवून देण्यासाठी मुद्दाम ओरडून त्याला सांगत असते. आता मात्र इकडे रागिणी सांगत असते, अरे माझ्या पोटी तू निपजलास, असा कसा निपजलास आणि तुला काय शिक्षा देऊ? यावरती भूमी सांगते, आत्या यांना शिक्षा आपण नाही देणार. यावरती रागिणी म्हणते, भूमी काय बोलतेस तू? मग कोण शिक्षा देणार? राजा काका म्हणतात, भूमी काय आहे तुझ्या डोक्यामध्ये चालू? भूमी सांगते, समजेलच, मी यांना शिक्षा मी देणार नाही, आता ह्यांना शिक्षा मात्र कायदाच देणार. असं म्हणत असतानाच तिकडे आता पोलिसांची एंट्री होते. पोलिसांना पाहताच सगळेजण हादरतात. यावरती आजी म्हणते, मला भूमीचं म्हणणं पटतंय, भूमीचं म्हणणं पटतंय, पोलीसच आता त्याला शिक्षा देतील, कारण त्याने चूक नाही तर पाप केले, पाप, आणि आता हा गुन्हा आहे, या गुन्ह्याला आपण नाही तर पोलीसच शिक्षा देणार. तेवढ्यात पोलीस आलेले असतात आणि म्हणतात, चला अभिजित पटवर्धन, तुमच्या विरुद्ध आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे. रागिणी म्हणते, भूमी काय हे? याच्यावरती भूमी सांगते, मी इथे येताना पोलिसांना बोलवलं होतं आणि आकडे अभिजितच्या विरुद्धचे पुरावे सगळे पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावरती आता मात्र पौर्णिमा म्हणते, प्लीज प्लीज अभिजितला नेऊ नका. आई तुम्ही तरी काहीतरी करा ना. पोलीस म्हणतात, ओ बाई तुमचा तमाशा बंद करा, आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आणि लवकरात लवकर अभिजित आम्हाला सांगा की सोनलचं तुम्ही काय केलं ते. यावरती भूमी सांगते, मला न गोळी चालल्याचा आवाज आला, मी आतमध्ये गेले पण सोनल तिकडे नव्हती. याच्यावरती पोलिसांचा खाक्या बघत अभिजित घाबरतो आणि तो म्हणतो, सोनल तिकडून पळून गेली होती. भूमी सांगते, हे बघा तुम्ही ना या प्रकरणाचा शोध घ्या, कारण हा माणूस किती खरं बोलतोय किती खोटं याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. मी गोळीचा आवाज ऐकला होता आणि हा व्हिडिओ, त्यानंतर याने सोनलचं काय केलंय हे तुम्हाला शोधून काढावं लागेल. असं म्हणत भूमी आता इकडे पोलिसांना अभिजितला घेऊन जायला सांगते आणि म्हणते, यांना कस्टडीत घ्या. त्याच वेळेला अभिजित आता पोलिसांच्या कस्टडीत निघत असताना भूमी म्हणते, अभिजित लग्न होताना गुरुजींनी आकाशचा हात माझ्या हातात दिला होता, तो काही फक्त शोसाठी नाही, हा हात आकाशसोबत कायम राहणार आहे आणि आकाशवरती येणाऱ्या प्रत्येक संकटाला ही भूमी तोंड देणार आहे. त्यामुळे आकाश आणि भूमी यांना वेगळं करणं किंवा आकाशला त्रास देणं ही भूमी कधीच सहन करणार नाही. असं म्हणत अभिजितला सडेतोड उत्तर देत आता भूमीने त्याला पोलीस स्टेशनला पाठवलेलं असतं. तो दिवस खूप आता गगबगीचा जातो आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला आकाश अचानक गायब होतो. आकाशला हा घडलेला प्रकार सहन न झाल्यामुळे तो टेरेसवरती जाऊन बसलेला असतो. भूमी आकाशला इकडे तिकडे शोधत असते आणि म्हणते, आज घरामध्ये जे घडलं ना त्यामुळे आकाशला खूप त्रास झालेला आहे आणि या सगळ्यामुळे आकाशला खूप डिस्टर्ब झालाय, आपल्याला त्याला सावरायलाच पाहिजे. मानसी म्हणते, हो ताई बरोबर आहे, म्हणजे आकाश जिजूंना हा ओरड गोंधळ ही भांडणं अजिबात आवडत नाहीत. मग सगळेजण टेरेसवरती आकाशला शोधायला येतात. तोपर्यंत इकडे रागिणी चिडलेली असते, रूममध्ये येते आणि म्हणते, दरवेळेला या भूमीची जिंकते कशी ही? हिला दरवेळेला सुगावा लागतो कसा? हिने दुसऱ्यांदा माझ्या अभिजितला घराबाहेर हकललेला आहे. नाही भूमी, तुला आता मी सोडणार नाही. पौर्णिमा म्हणते, आई या वेळेला त्या भूमीच्या चिंधड्या करा. आज हे जी वागले ना ते मला अजिबात पटलं नाही. तिचीच जिंकली ती, तिचीच कशी काय नेहमी जीत होते हो? यावरती रागिणी म्हणते, फुट माय फुट, जीत बीत काय नाहीये. ही रागिणी दाखवणार आहे की आता भूमीला की तिला काय होणार आहे, अशी तिला गायब करेन ना की पुन्हा इकडे येण्याची हिंमत नाही करणार. यावरती पौर्णिमा म्हणते, पण आधी तुम्ही अभिजितची जामीन करून घ्या, त्याला लवकरात लवकर घरी बोलवून घ्या, मग पुढचा काय प्लॅन आहे तो आपण बघू. मग रागिणी म्हणते, हो मी आत्ताच वकिलांना कॉल करते आणि अभिजितच्या जामीनबद्दल बोलते. पण इतका वेळ बाहेर उभे असलेले राजा काका यांचं सगळं बोलणं ऐकतं आणि म्हणतात, रागिणी तू सुद्धा? असं म्हणत राजा काकांची धमाकेदार एंट्री होताच रागिणी हादरते. राजा काकांनी नक्की काय ऐकलंय हे रागिणीला माहिती नसतं, त्यामुळे तिचं एकदम धांदलच उडते.
तोपर्यंत भूमी आता वरती येते. भूमीवरती आल्यावरती ती आकाशला जवळ घेते. आकाश, आकाश तू का बरं इथे बसलास असं म्हणत आकाशला ती कम्फर्टेबल करते. आकाश म्हणतो, आज आपल्या घरामध्ये सगळेजण किती मोठ्या मोठ्याने बोलत होते, सगळेजण किती जोराजोरात भांडत होते. सायकल राणी, मला हे सहन होत नाही ग, मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. का बरं सगळेजण असे वागत होते? आणि अभिजितला पोलिसांनी पकडून नेलं, आपल्याला सुद्धा पोलीस पकडून तर नाही नेणार. भूमी म्हणते, आकाश काही होणार नाही, मी तुझ्या सोबत आहे की नाही, तुला मी काहीही होऊ देणार नाही. आकाश रडत असतो आणि मला खूप भीती वाटते असं बोलत असतो. अथर्व म्हणतो, आकाश तू काळजी करू नकोस, तुला काही होणार नाही, आम्ही आहोत की नाही तुझ्यासोबत. मानसी म्हणते, हो आकाश जीजू. भूमी म्हणते, आकाश मला कळतंय या सगळ्यामध्ये तुला त्रास होतोय, पण मी तुला पिंकी प्रॉमिस देते की यापुढे आपल्या घरामध्ये काही भांडणं होणार नाहीत आणि कोणी कोणावरती आवाज वाढवणार नाही. इकडे आता राजा काका म्हणतात, रागिणी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. याच्यावरती रागिणी म्हणते, काय बोलताय तुम्ही? राजा काका म्हणतात, मी सगळं ऐकत होतो. ज्या वेळेला पौर्णिमा तुला सांगत होती अभिजितला जामीनसाठी, तिथपासून मी तिथेच उभा आहे. रागिणी एक सुटकेचा निश्वास सोडते, नशीब यांनी आधीचं काही ऐकलं नाही. यावरती राजा काका म्हणतात, मी तुझ्या उत्तराची वाट पाहत होतो, मला नव्हतं वाटलं की तू अभिजितला सोडवण्यासाठी हे सगळं करशील. याच्यावरती रागिणी म्हणते, तो चुकलाय. राजा काका म्हणतात, चुकलाय नाही, अगं त्याने गुन्हा केलाय, गुन्हा. रागिणी म्हणते, पण मी आई आहे ना, माझं आईचं मत आहे, मला त्याला सोडवणं पाहिजेच. याच्यावरती राजा काका म्हणतात, खबरदार, तुला कळतंय का, आकाशच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यावरती आईंनी मोठ्या विश्वासाने आपल्याला इकडे बोलवलं होतं. कशासाठी? तर या महाजन इंडस्ट्रीची देखभाल करण्यासाठी. एक अशा छोट्याशा गावातून आपण इकडे आलो, ही लाईफस्टाईल जगतोय आणि आता त्याच आकाशवरती अशी कुरघोडी करणं, त्याला त्रास देणं मला मान्य नाही. आणि भूमी आणि आकाशला त्रास झालेला मी सहन करणार नाही आणि अभिजित या घरामध्ये आहे तोपर्यंत त्यांना हा त्रास होणार. म्हणून खबरदार, खबरदार, जर कुणी त्याचा जामीन करण्याचा प्रयत्न केला. आणि ते पौर्णिमाकडे रागाने बघत म्हणतात, खबरदार पौर्णिमा, तू सुद्धा अभिजितचा जामीन कुणीही करायचा नाही. असं म्हणत राजा काका एकच फैसला सुनावतात आणि तिकडून निघून जातात. इकडे रागिणी विचार करते, या माणसाला झाले तरी काय, स्वतःच्या मुलाचं याला काही पडलंच नाही. आणि ती म्हणते, मी कोणाचं काही ऐकणार नाही, माझ्या अभिजितला मी घरात आणणार म्हणजे आणणारच. आणि या भूमीच्या आता मात्र मी चिंधड्या उडवणार आहे. हिने माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवलं का, आता हिच्यासोबत मी काय करते हे तिलाच कळणार नाही, मी तिला कशी गायब करून टाकेन ते, म्हणजे या घराचा तिला पत्ताच नाही सापडणार. असं म्हणत रागिणीची कारस्थानं काही थांबत नसतात. तोपर्यंत भूमी सांगत असते, आकाश मला माहिती आहे या सिच्युएशनचा तुला खूप त्रास होतोय, पण मी तुला प्रॉमिस करते पुन्हा आपल्या घरामध्ये अशी सिच्युएशन होणार नाही, चल बरं खाली. असं म्हणत ती आकाशला जवळ घेते. आकाश सुद्धा भूमीच्या मिठीमध्ये एकदम सिक्युअर फील करतो. मग भूमी आकाशला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर ती आजीकडे येते आणि म्हणते, आजी थोडंसं खाऊन घ्या ना, दूध तरी पिऊन घ्या, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि घरात कुणीच काही खात नाही आहे, तुमच्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना. आजी म्हणते, भूमी अगं नको गं मला. भूमी म्हणते, आजी माझं खरंच चुकलंय का, म्हणजे माझ्यामुळे घराचं वातावरण बिघडले, मला खूप वाईट वाटते, मी अभिजितला जेलमध्ये देऊन खूप मोठी चूक केली का. आजी म्हणते, ये बाळा इकडे ये, तू जे केलंस ना ते चुकीचं नाही आहे, अभिजित जे वागलाय ते चुकीचं आहे. तू तुझ्या नवऱ्यावर ते अन्याय सहन कशी का करशील, बरोबर आहे ना, नवऱ्यावरती झालेला अन्याय कोणती बाई सहन करेल, तू केलंस ना ते तुझ्या ठिकाणी योग्यच आहे, पण अभिजित जे वागला ते चुकीचंच आहे. पण शेवटी नातू आहे ग तो माझा, मी ज्या मुलीला जन्म दिला त्या मुलीच्या पोटी असा कसा मुलगा जन्माला आला, म्हणजे त्याच्या मनामध्ये इतकं वैर आहे हे आपण विचार पण करू शकत नव्हतो, आणि तो माझ्या रागिणीचा मुलगा आहे ना, याचं मला खूप वाईट वाटतंय. असं म्हणत आजी आता अस्वस्थ असते. भूमी सांगते, आजी तुम्ही काळजी करू नका, सगळं काही सुरळीत होईल. पण ना जर अभिजितला पोलिसात दिलं नसतं त्यांची कारस्थानं वाढली असती आणि आकाशला त्रास झाला असता. आजी म्हणते, हो बाळा तू जे केलंस ना ते योग्यच केलंस, मी तुझ्या पाठीशी कायम उभी आहे. असं म्हणत आजी आता भूमीला सपोर्ट करत असते. त्याच वेळेला इकडे खूप मोठी घटना घडते. आता भूमीने आकाशचे बाजू घेत अभिजितला जेलमध्ये पुराव्यासकट पाठवलेलं असतं आणि रागिणीला हे मान्य नसतं. राजा काका जामीन करू देत नसतात. मग मात्र रागिणीचा पारा सुटतो. आत्तापर्यंत गोड आत्या, स्वीट आत्या, या घराचा सांभाळ करणारी आत्या आता मात्र फक्त अभिजितची आई म्हणून समोर आलेली असते आणि तिचं खरं रूप आता भूमीच्या समोर येणार असतं. रागिणी चिडलेली असते आणि म्हणते, भूमी जो काही मॅटर होता तो घरातला मॅटर घरात सॉल्व्ह करता आला नसता का. याच्यावरती आता
मात्र भूमी म्हणते, आत्या अहो अभिजितने जे कारण केलं किंवा जे कारस्थान केलं ते तुम्हाला माहिती आहे ना, तरी पण तुम्ही असं म्हणताय. याच्यावरती रागिणी म्हणते, हो त्याने जे केलं ते केलं, पण तू केलं ते योग्य केलंस का? आमच्या सगळ्यांशी बोलून मग काय तो निर्णय घ्यायचा, तर अचानकपणे पोलिसांना पुरावे नेऊन दिलेस, डायरेक्ट माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवलंस. हे तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. आपण घरामध्ये जी शिक्षा करायची ती केली असती ना. याच्यावरती भूमी म्हणते, आत्या पण अभिजित जे वागलाय ते चूक नाही, गुन्हा आहे, त्याला पोलीस कस्टडीशिवाय दुसरा पर्याय नाही. याच्यावरती रागिणी म्हणते, माझा मुलगा आहे तो मुलगा, माझ्या मुलाला माझ्या देखत तुम्ही जेलमध्ये पाठवणार का? यावरती आजी मात्र भूमीच्या बाजूने ठाम उभी राहते आणि आजी म्हणते, रागिणी भूमीने जे केलं ना ते योग्यच केलं. अभिजितचं आजचं वागणं खूप चुकीचं होतं. त्याने आकाशच्या जीवावरती बेतलं असतं, आकाशला कोर्टात पाठवलं, जेलमध्ये पाठवलं. आकाशला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? जे भूमीने केलंय ना ते योग्यच केलेलं आहे. आता इकडे आपली साथ आई पण देत नाही आहे, भूमीसुद्धा आपल्या विरोधात आहे, मग आपल्या अभिजितला घरी कसं आणायचं? रागिणीने खूप आता प्रयत्न करून सुद्धा काहीच फरक पडत नाही. मग मात्र रागिणी भूमीला धमकीच द्यायला लागते, भूमी तुझ्यामुळे अभिजित जेलमध्ये गेलाय, मला तुझ्यामुळे खूप त्रास होतोय, असं म्हणत रागिणी आता चिडते, भूमीवरती आकांतांडव करते आणि त्याच वेळेला तिला चक्कर येते. भूमी तू हे चुकीचं केलंस असं म्हणत रागिणीचा तोल जातो, तिला चक्कर येते आणि ती कोसळायला लागते. सगळेजण तिला सावरायला येतात. आता रागिणी खुर्चीमध्ये मटकन बसते. या सगळ्यामध्ये रागिणीने आता खरंच भूमीवरती राग काढलाय की आकाशला परत आणण्यासाठी आता तिने मुद्दाम हे सगळं नाटक केले की अभिजितला भूमी जामीन मिळवून परत आणेल. हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.